ठिकाणी आलाय. मला हे सांगायचं आहे की जे माझ्यासोबत घडले की ते दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत घडू नये. माझं नाव आनम सोहेल शेख आहे. मी सनशाईन ग्रुप यांची सून आणि सोहेल सलीम शेख यांची बायको बोलते आहे. आणि माझं वय सध्या 23 आहे. लग्न जेव्हा जुळलं होतं तेव्हा माझं वय 22 होतं. आता सध्या 24 आहे. माझं एज्युकेशन BSc DMLT कंप्लीट आहे. मी सध्या राहणारी आयापाड्याची आणि मला ज्या ठिकाणी दिलं आहे ते लोक राहणारे पुण्यातले. त्यानंतर माझं जसं एज्युकेशन चालू होतं त्या एज्युकेशन चालूमध्ये मला एक स्थळ आलं, ऑनलाईन एक स्थळ आलं. एक सोहेल सलीम शेख हे स्थळ मला काही 6 महिन्या अगोदर पण आलं होतं हे स्थळ. पण आईवडिलांनी या स्थळाचा एवढा काही विचार केला नाही, कारण त्यावेळेस मी शिकत होते. त्यानंतर एक दुसरी एजंट होती, तिचं नाव होतं शगुफ्ता रिजवान शेख. हिच्याकडून हे मला मागणं परत आलं होतं. हे मागणं जेव्हा आलं होतं तेव्हा आमच्याकडून पण एक एजंट होती, त्यांच्याकडून पण एजंट होती. पण त्यांच्या तिकडची जी एजंट होती तिचा जास्त इन्व्हॉल्व होता या जे जुळवण्यामध्ये. ह्या शगुफ्ता रिजवान शेख ही ऑलरेडी त्यांच्या घरात यायची जायची. त्यांच्या घरातलीच त्यांच्या घरातच असं एक पार्ट आहे असं ती त्यांची एक नातेवाईक होती. म्हणजे आम्हाला असं दाखवलं होतं की ती त्यांच्या नातेवाईकांमधली. पण तसं नंतर कळालं की ही त्यांची काही नातेवाईक नव्हती, काहीच नव्हती. ही जस्ट ओनली एक फ्रेंड होती, बाहेरची होती. तसं एक ऑनलाईन असं मागणं आलं. आमच्याकडची एजंट होती, त्यांच्याकडची एक एजंट होती. पण हा सोहेल सलीम शेख, त्याचे वडील सलीम अब्दुल गनी शेख, आई मोहम्मदी सलीम शेख आणि त्यांच्यासोबत एक मामा होता, मोठे मामा. म्हणजे नवऱ्याचा एक मोठा मामा आणि मोठी मामी. हे 5 जण आमच्या घरी आले होते आयापाट्या या ठिकाणी मला पाहण्यासाठी. जेव्हा पाहण्यासाठी आले होते त्यावेळेस असं दाखवलं की आम्ही खूप छान, आम्ही खूप खरी माणसं, देव माणूस आम्ही एकदम. जेव्हा हे लोक आमच्या घरी आलते तेव्हा मला पाहून गेल्यानंतर त्या लोकांनी, सासऱ्यांनी, नवऱ्याच्या मुलाने लगेच कॉल केला पप्पांना की तुम्ही आम्हाला मुलगी आवडली आहे, तुम्ही आमचं घर पाहायला या. पहिलं तर हे लोक असं म्हणत होते की तुम्ही मुलगी दाखवायला आमच्या इकडे या पुण्याला. पण पप्पांनी त्याच्यासाठी नकार दिला, आमच्या इकडे असं काही चालत नाही. तर काय तुम्हीच येथे आयापाट्याला या, मुलगी पहा आणि जा. ही मुलगी आले, मला पाहून गेल्यानंतर सासऱ्यांचा पप्पांना कॉल आला की आम्हाला मुलगी आवडली, तुम्ही आमचं पुण्याला रिव्हर क्रेस्ट अपार्टमेंट, बोट क्लब, संगमवाडी, पुणे हा घर तुम्ही आमचा पाहायला या. मग पप्पा काही 4, 8, 15 दिवसांनी त्यांचं घर पाहायला गेले. घर पाहायला गेल्यानंतर त्यावेळेस त्या घरात सासू, सासरा, नवरा आणि एजंट आणि असे बरेच त्यांचेच नातेवाईकली 2-3 जण होती. त्यावेळेस माझा भाऊ, मम्मी आणि पप्पा घर पाहण्यासाठी गेले होते बोट क्लबला. त्यावेळेस आम्हाला तो बोट क्लबचा घर दाखवला आणि यांचं काहीतरी बोलणं वगैरे झालं बोट क्लबवर. आणि त्यावेळेस माझं एक व्हिडिओ कॉलवर बोलणं पण झालं होतं नवऱ्यासोबत. त्यावेळेस मम्मी पप्पा त्यांच्या घरी गेले होते, त्यावेळेस माझं एक बोलणं सुद्धा झालं होतं. आणि ते मम्मी पप्पा पाहून आले. मम्मी पप्पांना त्यांनी भवानीपेठ कॅम्प, मॅजेस्टिक विला भवानीपेठ कॅम्प ही जी बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग पण मम्मी पप्पांना प्रॉपर्टी म्हणून दाखवली. या लोकांनी हॉटेल सनशाईन इन, रास्तापेठ, सोमवारपेठची जी हॉटेल आहे ही हॉटेल सुद्धा दाखवली. आणि दुसरी हॉटेल सनशाईन ले नंबर 5 कोरेगाव पार्क, ही हॉटेल सुद्धा मम्मी पप्पांना प्रॉपर्टी म्हणून दाखवली. त्यानंतर मम्मी पप्पांनी सगळं पाहून आले, त्यांना मुलगी आवडली. त्याच्यानंतर मम्मी पप्पा आले. त्याच्यानंतर काही वेळ गेला आणि त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन चालू होती त्यांची, आमची अशी कन्व्हर्सेशन चालू होती. त्या कन्व्हर्सेशनमध्ये मग सासऱ्यांचे फोन वगैरे यायचे. मग सासरे कधीतरी गावाला जायचे. सासऱ्यांचं नवऱ्याचं गाव आहे की शिराडोन, व्हाईट हाऊस त्यांचं घर आहे. शिराडोन, तालुका कळंब, उस्मानाबाद. मग उस्मानाबादला गेल्यावर पप्पांना त्यांनी व्हिडिओ कॉल केला, फोन्स केले. पप्पांना असं दाखवलं, विश्वासात घेतलं की बघा आमची एवढी प्रॉपर्टी आहे, गावात घर आहे, गावात जमिनी आहे वगैरे
असं पप्पांना त्यांनी विश्वासात घेतलं. तिकडं जाऊन आम्हाला व्हिडिओ कॉल केला आणि बोलले आनंद दाखवा, ही घर तिचंच आहे, हे सगळं तिचंच आहे. असं यांनी आम्हाला अशा प्रॉपर्ट्या दाखवत पैसे दाखवत विश्वासात घेतलं. पण आम्ही यांच्या कोणत्याच प्रॉपर्टीचा एवढा मान ठेवला नाही. आम्ही फक्त त्यांनी जो आम्हाला घर जो दाखवलं होतं लग्नाच्या वेळेस, त्या घराचाच मम्मी पप्पांना आवडला. ते घर पाहून मम्मी पप्पा लग्नासाठी हा बोलले. मम्मी पप्पांनी त्यांचा बिझनेसचा ऑफिस सुद्धा पाहिला नव्हता की तो ऑफिस MG रोड या ठिकाणी आहे. माणुसकी दाखवली याने आम्हाला माणुसकी दाखवली. खूप देव माणूस आहे, खूप सखी माणूस आहे, यांनी असं दाखवलं. त्यानंतर पप्पा वगैरे पाहून आल्यानंतर यांची थोडी कन्व्हर्सेशन चालू झाली, थोडी. त्याच्यानंतर गंध जुळवायची डेट आली. तर गंध आज उद्या सासरे म्हणत होते गंध आपल्याला इकडे नाही करायचा, गंध आपल्याला अजमेर शरीफ राजस्थान या ठिकाणी करायचा. पण पप्पा बोलले आमची एक मुलगी, बारकी मुलगी घरातली, आम्हाला येथे करायचं, मोठा गंध करायचं. पण नाही, त्या लोकांनी नाकार दिला त्या गंधाला पण. आणि जेव्हा हे आमचं जेव्हा जुळत होतं त्यावेळेस मी असं काही नवऱ्यासोबत बोलले नाही, काय नाही. आमच्या घरात एक लिमिट आहे, त्या लिमिटमध्ये मी एक होते. तर असं नवऱ्यासोबत माझं काही बोलणं वगैरे, सासऱ्यासोबत बोलणं, सासूसोबत बोलणं असं काहीच झालं नाही. ती लोक कशी आहे मला हे 2-3 महिन्यात काहीच कळालं नाही. त्यानंतर 27 ऑक्टोबर ही अशी आमची डेट फिक्स झाली, गंधाची डेट फिक्स झाली. त्याच्यानंतर गंधाला हे सगळे लोक पुण्यावरून आले. त्यांनी त्यांचा खर्च केला आणि मम्मी पप्पांनी पूर्ण जेवढा गंधाचा खर्च होता, मम्मी पप्पांनी गंधाचा खर्च, एंगेजमेंटचा खर्च पूर्ण मम्मी पप्पांनी केला. हे लोक आळ्यापाटा या ठिकाणी आले होते. आळ्यापाट्याला संध्याकाळी 4:30-5 वाजता गंध जुळाला. गंधामध्ये सासू, नवरा, एक मावशी होती शाना म्हणून, त्याची पूर्ण फॅमिली, मग आतिक शेख हा पण होता. मग त्यांचे काही नाहीद, शाह असे त्यांचे काहीतरी नातेवाईक होते, ड्रायव्हर होते, हे सगळे आले. गंध जुळला, गंधाची डेट जुळली, गंध झाला. हे गंधानंतर आपापल्या घरी गेले. नंतर त्यांचा असा प्लॅन होता की त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न मदिना शरीफ या ठिकाणी करायचं होता. त्या मदिना शरीफला करण्याच्या म्हणजे तिथे जाण्यासाठी मग आम्ही सगळ्यांनी त्यांच्या जे काही नातेवाईक, आम्ही म्हणजे आमच्या इकडचे काही नातेवाईक यांनी पासपोर्ट बनवायची तयारीला सुरू झाली. मग याच्यात पण 1 महिना गेला, 2 महिना गेले, पासपोर्ट झाले, विजा आले, असं करत आणि या काळात जसं म्हणजे गंधापासून तर लग्नापर्यंत माझं असं म्हणजे त्यांच्या घरच्यांशी, नंदे वगैरेशी, सासूशी, सासऱ्यांशी एवढं काही बोलणं नाही झालं. फक्त पप्पांना सासऱ्यांचा फोन यायचा आणि त्या फोनवर मी एक किंवा दोनदा बोलले आणि पप्पांनाच ते कॉन्टॅक्ट करायचे. त्या लोकांनी मला ना सासूचा बिहेवियर दाखवला, ना नंदेचा बिहेवियर दाखवला, ना कोणाचाच बिहेवियर नाही दाखवला. असं करता आम्ही लग्नाच्या तयारीत लागलो. लग्नाची तयारी झाली, सगळं काही झालं. मम्मी पप्पांची शॉपिंग चालली होती, त्यांचं पण काहीतरी शॉपिंग चाललं होतं. मम्मी पप्पांनी मला लग्नात म्हणजे लग्न जुळवायच्या अगोदर मम्मी पप्पांनी मला बरेचसे सोन्याचे गिफ्ट दिले, चांदीचे गिफ्ट दिले. माझं जेवढा काही संसार सेट असतो तो सगळा मला माझ्या मम्मीने दिलाय. आणि लग्न जेव्हा जुळवायचं होतं, लग्नाच्या आधी शॉपिंगमध्ये मम्मी पप्पांनी नीलकंठ ज्वेलर्स, लक्ष्मी रोड, पुणे या ठिकाणी मम्मी पप्पांनी 20 लाख रुपये गोल्डसाठी दिलेले आहे मम्मी पप्पांनी त्यावेळेस. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला म्हणजे कॅश पैसे द्या, आम्हाला असं काही हुंडा वगैरे आम्हाला असं काही नको आहे, आम्हाला कॅश पैसे द्या. तर मम्मी पप्पांनी 20 लाख रुपये नीलकंठ या ज्वेलर्समध्ये दिले. त्यांनी असं दाखवलं की आम्हाला काहीच नको, 1 रुपया नको, आम्ही खूप मोठे माणूस आहे, आमची एवढी प्रॉपर्टी, आम्ही खूप सखी. पण जसं लग्नानंतर यांचं एक मला दिसायला लागलं. लग्नाची डेट आली म्हणजे इकडून निघायची वेळ आली. मक्का शरीफ येते, मक्का या ठिकाणी. तर त्यांची काही नातेवाईक, आमची काही नातेवाईक, माझे बहीण, भाऊ, आई वडील, मी आणि माझे मोठे मामा होते. त्यांची नवऱ्याची पूर्ण फॅमिली आणि त्यांचे काही नातेवाईक, मावशी, मामा, त्यांचे बरेच लोक होते. त्यांची 15-20 लोक होती आणि आम्ही फक्त 6 का 7 जण होतो. म्हणून आम्ही इथून निघालो. इथून निघाल्यावर मक्का शरीफ येथे आम्ही पहिले उतरलो. त्या ठिकाणी आम्ही 10-15 दिवस राहिलो. पण त्या लोकांनी म्हणजे असं जसं थोडं 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, थोडा टाइम गेला, तर
तर त्या लोकांनी असं एकदम वेगळा व्यवहार करायला सुरुवात केला, म्हणजे एकदम असं खालच्या दर्जाचा व्यवहार, की आम्ही खूप पैसेवाले, आम्ही खूप चांगले आहे, आम्हाला खूप पैसेवाल्यांचं म्हणजे असं त्यांना खूप असं माज दाखवलं त्या लोकांनी पैशाचा. तर म्हणजे ते असं झालं की ते झाले पैसेवाले आणि आम्हाला असं एकदम खालच्या दर्जाचं आई वडिलांना असं दाखवलं. पण थोडा टाइम गेला, त्या टाइम गेल्यानंतर आम्ही मक्कावरून मदिनेला गेलो. मदिनेला 1 का 2 दिवस स्टे केला. स्टे नंतर 1 जानेवारी 2025 रोजी लग्न झालं मदिना शरीफमध्ये संध्याकाळी 4 या 5च्या दरम्यान. लग्न झालं, निकाह झाला. निकाहमध्ये त्यांचे पाहुणे, आपले पाहुणे सगळे होते. पण जेव्हा निकाह व्हायचा होता, निकाह होण्याच्या अगोदरच झैबा इम्रान शेख, मोठी ननद, हिने जरा मला टोमणे, थोडंसं असं वाकडं बोलणं, उरफटं बोलणं, थोडं असं म्हणजे मला असं खालच्या दर्जाचं फील व्हावं असं तिने माझ्याशी बोलायला चालू केली लग्नाच्या अगोदरच. पण मी एवढं काही लक्ष दिलं नाही. मी असं विचार केला असं तिची काहीतरी अशी सवय. पण तिने मला लग्न जुळवायचे म्हणजे एअरपोर्टवरून जसं निघायचं होतं तिने तिकडूनच सुरू झाली की तुम्ही पैसे घेऊन नाही आले, तुम्ही हे घेऊन नाही आले, तुमचं असं नाही तसं नाही. त्याच्यानंतर ती माझ्या मम्मीला पण बरंच काही बोलायला लागली. जसं आपण फिरायला गेलो तर रूम शेजारी शेजारी असतात, शेजारी रूम असलं तर तिने असं माझ्या आईला असं टोमणं मारलं की तुम्ही आमच्या शेजारी आले का. आता गेलेले तर सगळे सोबत होतो, पण तिने माझ्या आईला पण असं हे केलं आणि मला पण असं दाखवलं की तू एकदम खालच्या दर्जाची. पण आम्ही त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. म्हणजे त्यावेळेस माझ्या मनात आलं होतं की असं का वागताय. पण थोडा टाइम गेला म्हणजे त्यांनी त्यावेळेस सगळं मॅनेज केलं. त्यांना माहित होतं त्यांची त्यावेळेस काही चुकी झाली. तर त्यावेळेस लग्नाच्या सकाळीच म्हणजे संध्याकाळी लग्न लावायचं आणि सकाळी सासरा एजंट शगुफ्ता आणि सासू मोहम्मदी बेगम हे आमच्या रूममध्ये आले. रूममध्ये आल्यावर यांनी आम्हाला समजवलं, परत काहीतरी असं विचारलं तुम्हाला काय झालं, काय त्रास झाला, असे 2 वाक्य समजवले. मग आम्ही लग्नाला रेडी झालो. नाही तर आम्ही लग्नाला तेथे रेडी नव्हतो, आम्हाला लग्न तेथे कॅन्सल करायचं होतं. यांनी आम्हाला त्या ठिकाणी पटवलं, प्रेमात घेतलं, भरवसा दाखवला. पण त्यांनी आम्हाला बरंच, त्यांना माहित होतं त्यांच्या मोठ्या मुलीची काहीतरी चूक आहे. तर सासू आणि एजंटने रूममध्ये आली, आम्हाला समजवलं आणि संध्याकाळी 4 वाजता त्यांनी आम्हाला रेडी केलं लग्नासाठी. लग्न रेडी झाल्यावर आम्ही सगळे हरम शरीफ म्हणतात, मदिना शरीफला हरम शरीफमध्ये जायचं होतं. तर आता सासूने, नंदेने, त्याच्या नातेवाईकांनी मी नवरी आहे म्हणून मला कोणी पाहायला आलं नाही रूममध्ये की मी नवरी रेडी झाले की नाही झाले, असं मला कोणीच पाहायला आलं नाही रूममध्ये. पण त्याच्यानंतर नाते आणि जसं म्हणजे दुसरी गोष्ट अशी की आम्ही एअरपोर्टवरून निघत होतो. एअरपोर्टवरून निघताना त्यांची जी 15-20 जी पाहुणे होती त्या लोकांना सुद्धा माहित नाही की मी कोण आहे, माझे आई वडील कोण, माझा भाऊ कोण, बहीण कोण, मामा कोण. ते लोक त्यांनाच विचारायला लागले की ही लोक कोण आहे. तर त्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना पण सांगितलं नव्हतं की हे लग्न आपल्याला मदिना शरीफला लावायचं आहे, आपल्या मुलाचं लग्न आहे. हे लोकांनी त्यांच्या नातेवाईकांनाही नाही विचारलं. ते नातेवाईकच त्यांना विचारायला लागले की हे 5-6 जण कोण. मग असं ते करत फ्लाईटमध्ये बसता मग सौदीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरले तेव्हा सगळ्यांना माहीत पडलं की हा सोहेलचं लग्न आहे, ही नवरी आहे, नवरीचे आई वडील आहे. म्हणजे त्या एअरपोर्टवर माझं लगेज पण वाटतं हरवलं होतं. त्यांच्या जावयाकडे माझा लगेज राहिलं होतं, तो इंडियामध्येच होता, तो त्यावेळेस आला नव्हता, तो दुसऱ्या दिवशी आला. तर माझा लगेज जावयाकडे होता. त्या लगेजमुळे कळालं की ही हिचं नवरीचं लगेज राहिलं. तर हिचं नवरीचं लगेज राहिलं तर लग्न कसं लावणार, नवरा बायकोचे त्याच्यात कपडे आहेत. त्यावेळेस त्या लोकांना कळालं की नवरी आहे. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर लग्न लावल्यानंतर सासूचं म्हणजे लग्न जेव्हा लागायचं होतं त्यानंतर त्याच्या अगोदर ह्या लोकांनी मला काही विचारलं सुद्धा नाही, तू नवरी रेडी झाली का नाही झाली, तू पुढं आहे काय. याने एकदम क्रूर व्यवहार तिकडूनच सुरुवात केला माझ्याशी, माझ्या आई वडिलांशी. पण तरी माझी मम्मीनी मत दिलं होतं म्हणजे मला की हे लग्न आपण येथे मोडूया. पण मी म्हटलं की आपण एवढं धार्मिक ठिकाणी आलोय, पण मी पॉझिटिव्ह विचार केला. मम्मी हे होत राहतं थोडंफार, असं काही होणार नाही. मम्मीने त्यावेळेसच मला सांगितलं होतं आना हे लग्न मोडून टाक, हे लोक बरोबर नाही दिसत, हे लोक तुला विचारत नाही, हे लोक तुला सन्मान देणार नाही. या लोकांनी आम्हाला पण सन्मान नाही दिला, यांना जरा पैशाचा मार्ग दिसतोय, असं मम्मीने मला थोडं
त्यावेळेस सांगितलं पण मी पॉझिटिव्ह विचार केला, मग मी जाऊ दे, आपण एवढ्या मोठ्या ठिकाणी आलोय, असं नको करायला. आणि त्याच्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर मग त्यावेळेस पण जरा त्या लोक अशी थोडी वाकडीच होती आमच्यासोबत. असं मी रूममध्ये होते, मला त्यांनी काय असं जेवायला आणून दिलं नाही, विचारलं नाही तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे. ते लोक असं म्हणजे तेथूनच आमच्याशी असे लांब 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 व्हायला लागले. म्हणजे त्यांनी नवीन नवरी म्हणून मला असा काही सन्मान दिलाच नाही, ना नंदेने ना सासूने ना त्यांच्या. उलटा त्यांचीच नातेवाईक त्या सासूला समजायची, अगं तू त्यांना विचार, ते नवीन लोक आहेत, नवरीला विचार, त्यांना विचार. असं करत करत लग्न झालं. लग्नानंतर आम्ही 1-2 दिवस मदिना शरीफ या ठिकाणीच राहिलो होतो. पण त्या 2-3 दिवसात पण ते लोकांना असं काय मला काय असं सन्मान दिला नाही. नवीन नवरी रूम मध्ये आले नाही मला विचारायला, तुला काय खायचं काय पाहिजे. मला जेवण वगैरे सगळं माझ्या आई बहिणी यांनीच आणून दिलं. असं करता करता आम्ही तिकडून मलेशियाला निघालो. मलेशियाला जायचं होतं हे मला याबद्दल काही माहीत नव्हतं. म्हणजे मला एक सरप्राईज ठेवला होता अगोदरच, गंधाच्या वेळेसच मला एक सरप्राईज ठेवला होता की आपण कुठेतरी जाणार आहोत फिरायला. त्याच्यानंतर आम्ही मलेशियाला गेलो. मी मलेशियाला गेल्यावर मी नवरा आम्ही मदिना एअरपोर्टवरूनच मलेशियाला निघालो, नाही जिद्दा एअरपोर्टवरून निघालो मलेशियाला. आणि मलेशियाला गेल्यानंतर आम्ही 10 दिवस नवरा बायको तिकडं राहिलो. 10 दिवस मम्मी पप्पा इकडे होते मक्का शरीफमध्ये, पण यांची फोन मला यायची. यांना म्हणजे भीती लागली होती मम्मीला पप्पांना, फिकर म्हणतो ना आपण त्या प्रकारे त्यांना एक लागली होती माझी एक, की हे मुलगी आपली बरोबर आहे का, या लोकांनी इकडूनच असं पाठवून दिलं. त्यांच्या मनात पण अशी भीती निर्माण होती. तर त्यांनी म्हणजे असं 10 दिवस गेले फोन करता करता. हे लोक मक्कामध्ये होते सौदीला, मी मलेशियाला होते. तर हे लोक जसं आमचं मलेशियाचं ट्रिप कंप्लीट झालं 10 दिवसाचं, तर त्या 10 दिवसाच्या आत जसं एक नवऱ्याचं माझं एक भांडण झालं होतं. म्हणजे मी मलेशियाला गेलते ना त्यावेळेस रात्री आमचं एक भांडण झालं होतं की असा टॉपिक निघाला होता की तुम्ही पहिल्या मुलीचं काय आहे मला सांगा. म्हणजे लग्न म्हणजे गंध जुळत होता त्यावेळेस पण आम्हाला असं बाहेरून असं ऐकू आलं होतं की या मुलाचं लग्न पहिलं झालेलं आहे, असं ऐकू आलं. पण आम्ही इन्क्वायरी वगैरे केली, पण असं काही आम्हाला तोपर्यंत असं वाटलं नाही. असं थोडं कानावर आमच्या आलं. मी त्याला त्याच्या पहिल्या लाईफचं सगळं विचारलं, तर त्याने मला त्याचं जे काही आहे त्याने मला सांगितलं. पण आमची पहिल्याच म्हणजे लग्नाच्या 2-3 रात्रीच आमचं काहीतरी भांडणं झालं. तेव्हाच मी त्या नवऱ्याचा रूप पाहिला होता की हा जरा थोडा सर्किट टाईपचा आहे. त्या मलेशियामध्ये असं करता करता आम्ही 10 दिवस आमचे गेले तिकडं. 10 दिवस गेल्यानंतर मी पुण्याला उतरायचं होतं. तर मम्मी पप्पा पहिले आले इंडियाला, मी त्यांच्या दुसऱ्या दिवशी आले. मी 18 जानेवारी 2025 रोजी पुण्याला उतरले. पुण्यातल्या उतरल्यानंतर मला एअरपोर्टवर घ्यायला त्यांचेच काही नातेवाईक आले होते. नातेवाईक आल्यानंतर मी त्यांच्या पुण्याच्या कॅम्प भवानीपेठ या घरावर उतरले. कारण ज्या घर मला जो घर दाखवला होता रिव्हर टेरेस अपार्टमेंट, त्या घराचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं, फर्निचरचं काम वगैरे चालू होतं. तर ते काम चालू असताना मी भवानीपेठच्या घरात उतरले. मग 8 दिवसाच्या आतच जशी मी घरात उतरले त्यावेळेस जावई होता, मोठी नणंद होती, सासू होती, बारकी नणंद वाटतं ती जॉबला गेलेली होती, सासरे होते आणि मी होते. आणि यांचे जे घरात तिकडं असलेले यांचेच नातेवाईकांची काही मुलं येत होती. मग त्याच्यानंतर 8 दिवसातच जरा सासूने थोडी नाटकं सुरू व्हायला केली. आता जसं नवीन नवरा आहे, नवीन नवरा बायकोसाठी काय आणणार, विचारणार तुला हे पाहिजे का ते पाहिजे का. तर त्याने थोडा असं माझ्यासोबत व्यवहार करायला सुरुवात केला. तर जरा सासूला थोडं असं ती थोडी जेलस फील करायला लागली. ती मला म्हणायची तू हे नको खाऊ, तू असे कपडे नको घालू, तू तसे कपडे नको घालू. असं करता करता माझे 8 दिवस तिकडे गेले. पण त्यांनी त्या मोठी नंदिनी आणि ती आई यांच्या डोक्यात काहीतरी होतंच. कारण छोटासा वाद मदिना शरीफ या ठिकाणी झालाच होता. त्यावेळेसचा जो वाद होता ना त्यांच्या डोक्यातच होता. त्यामुळे त्यांनी 8 दिवस माझ्यासोबत असं एकदम वेगळाच व्यवहार केला. असं म्हणजे मला मान सन्मान दिलाच नाही की तू भावाची बायको आहे, तू नवीन नवरी आहे. आता नवीन नवरी घरात आल्यावर भरपूर काही आनंद असतो लोकांना, पण यांना काहीच आनंद नव्हता माझ्या येण्याचा. यांनी या नंदेनी काही मला विचारलं नाही, सासूने मला काही सन्मान वगैरे दिला नाही. उलटा मी जे खायचे त्याच्यावर म्हणजे म्हणायची हे नाही खायचं ते नाही खायचं. तिने असं मला असं मेंटली टॉर्चर करायला तिने थोडी थोडी सुरुवात तिकडूनच केली. पण मी 8 दिवस जाऊन दिले. 8 दिवसानंतर मी मम्मी पप्पांकडे आले. मम्मी पप्पांकडे आल्यावर
मी 8 दिवस नवीन नवरी म्हणून मम्मी पप्पांकडे पण 8 दिवस राहिले. 8 दिवसानंतर हे लोक मला काही घ्यायला येत नव्हती. यांना यांचं काहीतरी म्हणजे जसं मी पुण्याच्या एअरपोर्टवरून जसं मी उतरत होते मुंबईला, तर सासऱ्याचा पप्पांना तिकडेच फोन आला की तुम्ही तुमची मुलगी घेऊन जा आळ्याफाट्याला. आता पप्पा बोले नवीन नवरी तुम्ही तिकडे असं का म्हणता की डायरेक्ट तिकडे घेऊन जा आळ्याफाट्याला, नवीन नवरी तुमच्या घरात राहू द्या ना 8 दिवस. असं पप्पा बोलले. तेव्हा त्यांनी मला 8 दिवस त्यांच्या घरी ठेवलं, नाही तर मला नवीन नवरी म्हणून तिकडूनच मला पाठवत होते हे लोक. त्याच्यानंतर मी 8 दिवस मम्मी पप्पा त्यांच्याकडे 8 दिवस राहिले. 8 दिवसातच तिने असं वेगळा व्यवहार करायला सुरुवात केला. तर नवरा मला पैसे द्यायला लागला, तर ती हटकून माझ्याजवळ यायची सासू आणि म्हणायची तुझ्याकडे आहे का पैसे, आपल्याला या बिलवाल्याला द्यायचे, त्या बिलवाल्याला द्यायचे. आता मी नवीन नवरी, मला काय मी कुठून आणायचे पैसे, माझ्याकडे तर पैसे नाही काय नाही. ती माझ्याकडे पैशाची मागणी करायला लागली सासू, आपल्याला तो बिल द्यायचा, हा बिल द्यायचा. मी म्हटलं माझ्याकडे असे काही पैसे नाही, तुम्ही तुमच्या मुलाकडून घ्या. तुमच्या मुलाने मला काय फक्त 100-500 रुपये फक्त खर्चासाठी दिले, माझ्याकडे एवढे पैसे नाहीये की मी तुमचं बिल देऊ शकते आणि हे देऊ शकते. मग मी तो टॉपिक झाल्यानंतर तिचं खाण्यावर आलं. आता मी जेवायला बसल्यावर नवऱ्याने काहीतरी माझ्यासाठी माझ्या इच्छेचं काहीतरी खायला आणलं. तर जसं जेवायला बसले तसं तिचं चालू झालं की तू हे खाऊच नको, हे खाल्ल्याने तुझं वजन वाढतं, तू वजन वाढल्यानंतर ते चांगलं नसतं, तू असं नसतं, तू जाडी आहे, तू स्ट्रॉंग आहे, तुला डबल चिन आहे, तू अशी आहे, तू तशी आहे. ते झालं. त्याच्यानंतर मी असं थोडं सहन केलं, कारण एखाद्या माणसाची इच्छे व्यतिरिक्त तिच्यासोबत काहीतरी होत असेल तर ते मला आवडत नाही. कोणी त्याच्यावर रोकटोक करतंय, कोणी त्याला दबाव घालतंय, कोणी असं करतंय, तर ते आवडत नाही कोणाला. तर ते मला पण तसंच त्यांनी विनाकारण टॉर्चर करायला सुरुवात केली. 8 दिवसानंतर मम्मी पप्पांकडे आले. मम्मी पप्पांकडे आल्यानंतर 8 दिवस मी राहिले. त्यावेळेस राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.